ड्रीम संकल्प सांस्कृतिक महिला मंडळ यांच्याकडून आपण पाहतोय हे सुंदर असं क्लब हाऊसचं डेकोरेशन केलेलं आहे आणि या क्लब हाऊसच्या डेकोरेशनमध्ये सर्वच महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता। यामध्ये आपल्या गणपती मंडळाचे कार्यकर्त्यांनी मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र शेटे राऊत साहेब, ड्रीम संकल्पचे सेक्रेटरी प्रवीण लोहोटे, तसेच या डेकोरेशनमध्ये सर्वच महिलांनी आपण पाहतोय अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलंय। सर्वच महिलांचा या ठिकाणी खूपच सुंदर असा सहभाग होता। या ठिकाणी अमर धाडगे चेअरमन आपल्या सोसायटीचे आणि या महिला ज्यांनी डेकोरेशन सुंदर केलं असे ॲडव्होकेट दीपमाला मॅम, नखाते मॅम, राऊत मॅम आणि त्यांना तसाच कार्यकर्त्यांचा मिळालेला प्रतिसाद आपण पाहतोय। या ठिकाणी आपल्याला ज्या महिला मंडळांनी आपल्याला या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन केलं आणि त्याचबरोबर सर्व गणपती मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ, त्यांना या प्रिपरेशनमध्ये किंवा तयारीमध्ये कोणकोणत्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। मॅडम तुम्ही बोला, तुम्हाला या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत आणि तुमचं काय या नवरात्रीचं प्लॅनिंग आहे? आम्ही सगळ्या महिलांनी मिळून असं ठरवलेलं होतं की डेकोरेशन आपण जे काय असेल ते हँडमेड करूया, रेडीमेड काही आलेलं नको असं समजून आम्ही एक प्लॅनिंग केलेलं होतं। जस्ट आम्ही आता पताक्याचं प्रिपरेशन करून पताके लावलेले पूर्ण हॉलमध्ये। तर अजून आमचे बरेचसे देखाव वगैरे आम्ही देवीसाठी करणार आहे, तसेच बरेचसे तोरण वगैरे असे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही ठरवलेले आहेत की करायचं। तर आता 1-2 दिवसामध्ये आमचं ते सगळं कम्प्लीट होईलच नक्की। यानंतर तुम्ही 9 दिवसाचं जे प्लॅनिंग केलंय त्यामध्ये त्या प्लॅनिंग संदर्भात जसे तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेले आहेत, महिलांसाठी खास करून तुम्ही जे प्रोग्राम्स प्लॅन केले त्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगू शकाल का? आम्ही 9 दिवसामध्ये एक संडेला आम्ही एक प्रोग्राम ठेवलेला आहे, तो लेडीजसाठी असेल आणि लहान मुलांसाठीही एक प्रोग्राम ठेवलेला आहे। तर लहान मुलांच्या मध्ये आम्ही चाइल्ड सेफ्टीसाठी एक लेक्चरर आहेत, त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे आणि संध्याकाळी एक प्रोग्राम राहील, त्यासाठी आम्ही डिप्रेशन स्क्रीनिंग म्हणून त्यावरती एक लेक्चर द्यायला एक मॅडम येणार आहेत, गायनेक आहेत त्या, तर त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे। तर आम्ही सगळे मिळून अजून प्लॅनिंग थोडंसं करायचा प्रयत्न करतोय की अजून काही करता येईल चांगलं, तर बघूयात आपण कसं होतं। अतिशय सुंदर असं प्लॅनिंग तुम्ही केलं, नक्कीच तुम्हाला या तुमच्या प्लॅनिंगमध्ये यश मिळेल। मॅम तुम्हाला काय बोलायचं आहे या कार्यक्रमाच्या प्लॅनिंगबद्दल? शिवाय आम्ही यावर वुमेन एम्पॉवरमेंटवर पण काम करतोय, जेणेकरून रेप केसेस आहेत, डाउरी केसेस आहेत, त्यानंतर स्त्रिया शिकतात पण तरीही त्यांना तो रिस्पेक्ट का मिळत नाही, या सगळ्यावर पण आम्ही इथे समोर देखावा तयार आहे। खूपच सुंदर असं प्लॅनिंग आहे। मॅडम तुम्हाला काही सांगायचं आहे? लेझिम बद्दल सांगेल की नवरात्रीसाठी आता देवीचं आगमन होतंय, तर आगमनासाठी आम्ही एक छान लेझिमचा कार्यक्रम बसवला, त्यात फक्त महिला असतील आणि तो एक छान पाहण्यासाठी एक छान कार्यक्रम म्हणजे नक्कीच दिसेल। सुंदर सुंदर असा कार्यक्रम। मॅम तुमचं काय मत आहे? सांगितलं बऱ्यापैकी गोष्टी कव्हर केल्या। आपल्याला या ठिकाणी आपल्या या सोसायटीचे चेअरमन अमर धाडगे आणि बाकीचे गणपतीतले मंडळ पण या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारू। तुम्हाला या ठिकाणी काय वाटतं, कसं तुमचं प्लॅनिंग आहे? गणपतीप्रमाणे या नवरात्र उत्सवाचं सुद्धा खूप सुंदर असं महिलांनी प्लॅनिंग केलं आहे, तुमचं काय या ठिकाणी कमेंट आहे? तुम्ही कोणी तुमच्या चौघांपैकी कोणी बोललं तरी चालेल। यावेळेस कसं आहे की गणपतीचं पूर्ण प्लॅनिंग जेंट्स होते मित्र मंडळ त्यांनी केलं होतं दरवर्षीप्रमाणे, पण यावेळेस महिला मंडळाने खूपच लवकर सुरुवात केली। यावेळेस त्यांनी असं सांगितलं की सगळी प्लॅनिंग आम्ही करणार आहे, तर त्या पद्धतीने त्यांनी आता जर पाहिलं आपण तर खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि अजून बरेचसं डेकोरेशन होणार आहे। त्याचबरोबर जे महिलांच्या रिलेटेड इश्यू आहेत सध्याचे ज्वलंत इश्यू त्यावरही त्यांनी कार्यक्रम त्याबद्दल आयोजित केलेले आहेत, त्याबद्दल त्या सर्व महिलांचं कौतुक आपल्या DS मित्र मंडळातर्फे। आणि अजून काही त्यांना मदत लागत जर असेल तर DS मित्र मंडळ त्यांच्याबरोबर नेहमीच राहील, त्यांनी आपलं काही जे आहे ते सांगावं। धन्यवाद। अतिशय सुंदर असे सहकार्य आपलं गणपतीचं ड्रीम संकल्प गणेश सांस्कृतिक मंडळ करत आहे। तुमच्यापैकी अजून काही तुमची प्रतिक्रिया मतं द्यायची असेल तर
कृपया तुम्ही या ठिकाणी बोलू शकता. अमर धाडगे जे चेअरमन आहेत त्या सोसायटीचे. ओके. सो सर्वप्रथम मी सर्व नारी शक्तीचं खूप अभिनंदन करतो की नवरात्रीसारख्या मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा जे काही ते योगदान देत आहेत. मी त्यांना एवढं सांगू इच्छितो. मी जसं ड्रीम संकल्पचं जे आपले ते मंडळ आहे, जे गणपतीचे कार्यक्रम असो किंवा पूर्ण वर्षभरामध्ये जे काही आपले सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, तिथे मोठमोठ्याचे समाजसेवक असतील किंवा विचारवंत असतील, त्यांच्या आपण इथे जयंती वगैरे साजरे करत असतो. सो जसं गणपतीच्या कार्यक्रमामध्ये जसं पुरुष मंडळी, लहान थोर सर्व मुले ज्यांनी जसा सक्रिय सहभाग घेतला आणि त्याच्यामधून एन्जॉयमेंट ती करून घेतली. तर मी एवढं सांगू शकतो की नवरात्रीमध्ये सुद्धा ज्या आपल्या महिला असतील सोसायटीमध्ये, त्यांनी आवर्जून ह्या सर्व जे काही आपले सगळं आता कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ते, ते त्यांचा हा सगळा पूर्णपणे सहभाग पाहून अजूनही मी अशी विनंती करतो की सोसायटीमध्ये ज्या काही अजून सोसायटीतील महिला असतील तर त्यांनी थोडासा सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. थोडंसं एक हेल्पिंग हँड काइंड ऑफ थोडंसं त्यांना मदत जरी केली पुन्हा फुलाची पाकळी म्हणून, तरीही याचं योग्य राहील. आणि मी एवढंच म्हणू शकतो की नारी शक्ती सबसे भारी असे काहीतरी करून दाखवतील आणि दाखवणारच आहे त्या पूर्ण नवरात्रीच्या महोत्सवामध्ये. सो त्यांना ऑल द बेस्ट. मी सोसायटीचा चेअरमन या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्याबरोबर सेक्रेटरी आहेत, आपले व्हाईस चेअरमन आहेत आणि आपले ट्रेझरर आहेत. ते सर्वांना तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि आपला नवरात्रीचा 9 दिवसाचा प्रोग्राम हा पूर्णपणे सक्सेसफुली हो अशी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर अशी कन्सेप्ट आहे, नारी शक्ती सबसे भारी. खूप सुंदर असं कोट अमर सरांनी सांगितलं. या ठिकाणी ड्रीम संकल्प सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री शैलेंद्रभाऊ शेटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची आपल्याला प्रतिक्रिया घ्यायला आवडेल. शैलेंद्रभाऊ, तुमचं काय मत आहे या सगळ्या कार्यक्रमाबद्दल? त्यांचं मी सर्व स्त्रींचं सर्वांच्या आताचे बघितले का म्हणजे सर्वांनी मिळून केलेलं काम पाहिलं तर काम अतिशय सुंदर झालेलं आहे. त्यांच्या संकल्पना खूप छान आहे आणि ते जे 9 दिवसात जे कार्यक्रम करणार आहे ते त्यांनी आता सांगितलं आम्हाला प्रत्येक की ह्या दिवशी हा कार्यक्रम करणार आहे. नंतर त्यांनी एक मध्ये कीर्तनाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे. तर हे सर्व कार्यक्रम पाहता त्यांची जी प्रवास आहे तो एकदम व्यवस्थित चाललेला आहे आणि 9 दिवसात हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद शैलेंद्र भाऊ. बिकॉज ज्यांच्यामुळं आपण सगळे अतिशय सुंदर असं प्लॅनिंग करू शकतो ते अध्यक्ष महत्त्वाचे असतात या कार्यक्रमाचे. त्यांनी सुंदर असं प्रतिक्रिया त्यांनी दिली. यानंतर आपण राऊत साहेब ट्रेझरर आणि या मंडळाचे उत्साही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया व्यक्त करतात. ते त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊ. खास वैशिष्ट्य असं आहे की महिलांनी एक आगळं वेगळं डेकोरेशन, वेगळ्या पद्धतीत नाविन्यपूर्ण असं डेकोरेशन त्यांनी केलं आहे आणि त्यांनी विशेष खबरदारी घेतली की जेणेकरून निसर्गाचा जास्त ऱ्हास होणार नाही. त्यांनी स्वतः हाताने ह्या पताका बनवल्या आहेत. तसंच त्यांनी योग्य पद्धतीने अगदी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यांचा जो 9 दिवसाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी होणार आहे याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद राऊत साहेब. खरंच सुंदर असं यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि या प्लॅनिंगप्रमाणे सगळं एक्झिक्युशन व्हावं अशीच मी या देवीच्या समोर प्रार्थना करतो. धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियेबद्दल.